नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप देशमुख, कृषी पर्यवेक्षक. आजचा आपला विषय आहे साखर कारखान्यामधील रोजगाराची संधी. आपण सर्वत्र पाहतो की कमी अधिक प्रमाणात प्रत्येकच तालुक्यामध्ये खाजगी किंवा सहकारी तत्वावर साखर कारखाने चालतात. नुकताच या वर्षीचा साखर कारखान्याचा गळीत हंगाम पण सुरू झाला आहे. साखर कारखाने सुरू झाले की जे आपल्याकडे सुशिक्षित नवयुवक आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मला या कारखान्यामध्ये रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल. तर या कारखान्यामध्ये दोन प्रकारचे मुख्य रोजगार असतात. ते म्हणजे एक तांत्रिक, ज्याला आपण कुशल म्हणतो, आणि दुसरा असतो तो अकुशल. तर महाराष्ट्रामध्ये आपण ढोबळ मनाने पाहिलं तर चालू वर्षी साधारणतः सहकारी आणि खाजगी तत्वावर मिळून साधारणतः 210 कारखानेचा गळीत हंगाम सुरू होत आहे. यामध्ये जर आपण या कारखान्यांची क्षमता पाहिली तर साधारणतः 5,000 पासून सुरू होणारे कारखाने ते 12.5 पर्यंत, काही निवडक कारखाने 15 ते 20,000 टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे सुद्धा आहेत. आणि यामधील रोजगार पाहिला तर साधारणतः एका कारखान्यामध्ये तांत्रिक कर्मचारी पाहिले तर साधारणतः 300 पासून ते 500 पर्यंत तांत्रिक कर्मचारी वर्ग साखर कारखान्यासाठी आवश्यक आहे. पण आपल्या युवकांना जो प्रश्न भेडसावतो की या कारखान्यामध्ये मला तांत्रिक शिक्षणाच्या आधारे रोजगार कसा मिळेल आणि हा रोजगार मिळण्यासाठी तांत्रिक शिक्षण मला कुठे मिळेल. कारण आजूबाजूला जे आपण अभ्यासक्रम पाहतो त्यामध्ये प्रामुख्याने BA, BSc याच कॉलेजचा, DED, ITI या कॉलेजचा मोठ्या प्रमाणात भर आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्था आहे की ज्या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण साखर कारखान्यामध्ये तांत्रिक रोजगार आपल्याला मिळू शकतो. ती संस्था म्हणजे FSI पुणे, अर्थातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, ज्याची स्थापना 19 नोव्हेंबर 1975 रोजी साखर कारखान्यातील साखरेचे उत्पादन तंत्रज्ञान अद्ययावत व्हावे तसेच ऊस उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी या संस्थेची स्थापना केली गेली. पण याबरोबरच साखर कारखान्यामध्ये जो कुशल कामगार लागतो त्याची निर्मिती करण्यासाठी जे अभ्यासक्रम आवश्यक आहेत ते अभ्यासक्रम सुद्धा एकूण 9 अभ्यासक्रम या ठिकाणी चालवले जातात. पण माझ्या असं लक्षात आलं की आपल्या बऱ्याचशा युवकांना याबद्दल माहीत नाही, त्यामुळं आपण साखर कारखान्यामधील रोजगारांच्या संधीपासून वंचित राहतो. तर आपले नवयुवक यापासून वंचित राहू नयेत यासाठी आपण यामध्ये जे अभ्यासक्रम आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. यामध्ये 2 प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात. पहिला आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स आणि दुसरा आहे सर्टिफिकेट प्रोग्राम्स. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्यांच्यासाठी असतो हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स. तर यामध्ये आपण पहिला अभ्यासक्रम पाहूया, शुगर टेक्नॉलॉजी. हा साधारणतः 2.5 वर्षाचा कालावधीचा अभ्यासक्रम आहे. याच्या अभ्यासक्रमाची जी काही क्षमता आहे ॲडमिशन्सची ती आहे 50. आता तुम्ही म्हणाल की यासाठी आम्हाला काय क्रायटेरिया आहे, तर यासाठी आहे पदवी शिक्षण. पण कोणतं? BSc, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, शुगर टेक्नॉलॉजी या विषयामधील BSc किंवा BE केमिकल किंवा BE ॲग्रिकल्चर किंवा BTech केमिकल ह्या अभ्यासक्रमामधील जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. त्यानंतरचा दुसरा कोर्स आहे शुगर इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी. हा सुद्धा 1.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. याची सुद्धा क्षमता आहे 15ची आणि याची जी काही पात्रता आहे ती आहे BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा BE इन्स्ट्रुमेंट किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या विषयामधील पदवी. त्यानंतरचा तिसरा कोर्स आहे इंडस्ट्रियल फर्मेंटेशन अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी. हा साधारणतः 22 महिन्याचा अभ्यासक्रम आहे आणि याची जी अभ्यासक्रमाची क्षमता आहे ती आहे 120 विद्यार्थी एका वेळेस या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन्स घेऊ शकतात. याची पात्रता आहे BSc केमिस्ट्री किंवा BSc वाईन टेक्नॉलॉजी, BSc बायोटेक्नॉलॉजी किंवा BSc मायक्रोबायोलॉजी किंवा BSc अल्कोहोल टेक किंवा BE BTech केमिकल अँड बायोटेक. त्यानंतरचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा चौथा कोर्स आहे शुगर इंजिनिअरिंग डिप्लोमा. हा सुद्धा 1.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. याची सुद्धा ॲडमिशनची क्षमता 15 आहे आणि याच्या पात्रतेचा निकष आहे BE मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल.
तर मित्रांनो, या कोर्सची नावं वाचल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण हे सर्वप्रथमच ऐकतोय, पण याची जी पात्रता आहे ती आपल्याकडे आहे, ती म्हणजे विविध विषयातून पूर्ण केलेला BSc अभ्यासक्रम. महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी BScचे कॉलेज आहेत. आपल्याकडं अनेक पदवीधर आहेत की ज्यांनी या विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, पण पुढं काय करावं हे आपल्याला माहीत नसतं. तर त्यांनी अवश्य यानंतर 2, 2.5 ते 1.5 वर्षाचा हा जर कोर्स केला तर आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू होतात आणि संस्थेचे आजपर्यंत आकडेवारी असं सिद्ध करते की 60 ते 70% विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नामांकित साखर कारखान्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतरचा कोर्सचा पुढचा प्रकार पाहूया, सर्टिफिकेट प्रोग्राम्स. यात कालावधी 1 वर्षाचा आहे. यामध्ये मुख्यतः 3 कोर्सेस आहेत. पहिला आहे शुगर इंजिनिअरिंग सर्टिफिकेट. याचा कालावधी 1 वर्षाचा आहे. याची ॲडमिशन क्षमता आहे 15 आणि याची पात्रता आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल इंजिनिअरिंग विथ मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स इन शुगर फॅक्टरीज. आता यामध्ये काही कोर्स असे आहेत की जे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आपण कारखान्यामध्ये काम करतोय, आता आपण काही कौशल्य शिकलोय, पण आपली पदोन्नती व्हायला पाहिजे, त्याला आता आपण प्रमोशन म्हणतो. तर त्यासाठी हे कोर्स आवश्यक आहे. ज्यांनी कारखान्यामध्ये काम केले किंवा रोजगार चालू आहे ते लोक सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून आपले प्रमोशनसाठी किंवा चांगल्या पगारासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतरचा दुसरा कोर्स आहे शुगर मॅन्युफॅक्चर सर्टिफिकेट. हा पण 1 वर्षाचा कोर्स आहे. याला प्रतिवर्षी 35 विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. याची पात्रता आहे BSc विथ केमिकल ॲज वन ऑफ द सब्जेक्ट, BSc शुगर टेक, BSc इन शुगर सायन्स, डिप्लोमा इन शुगर टेक, शुगर मॅन्युफॅक्चर, केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अंडर द बोर्ड अँड मिनिमम 2 इयर एक्सपिरियन्स इन शुगर फॅक्टरी इज इसेन्शियल. म्हणजे या कोर्ससाठी सुद्धा तुम्हाला साखर कारखान्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. त्यानंतर तिसरा आहे शुगर बॉइलिंग सर्टिफिकेट. याचा कालावधी आहे 6 महिन्याचा. विद्यार्थी क्षमता आहे 60 आणि याची पात्रता आहे 10वी कमीत कमी 2 वर्षाचा कारखान्यामधील एक्सपिरियन्स किंवा 12वी. आता ह्या कोर्स जर आपण पाहिलं तर 6 महिन्याचा कोर्स आहे. याची पात्रता आहे 10वी, साखर कारखान्यामध्ये फक्त 2 वर्षाचा अनुभव किंवा 12वी. आता या विषयाला आपल्याकडचे किती युवक पात्र होऊ शकतात? खूप मोठ्या प्रमाणातील युवक पात्र होऊ शकतात. म्हणजे तुम्ही 12वी पास असाल कोणत्याही शाखेतून आणि तुम्ही जर फक्त 6 महिन्याचा हा कोर्स केला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे, तर तुम्ही कोणत्याही शिफारसीशिवाय किंवा तुमच्या मनामध्ये आपण सहज विचार करतो की साखर कारखान्यामध्ये आपण जर एखाद्याला बघितलं नोकरी करताना तर आपल्या मनामध्ये 100% येतं की ह्याला साखर कारखान्यामध्ये नोकरी हे कोणाच्या तरी शिफारशीने किंवा कोणत्या तरी मार्गाने मिळाले असेल, पण आपण त्याच्या तांत्रिक ज्ञान काय आहे किंवा तांत्रिक कौशल्य काय असू शकतं याबद्दल जास्त चौकशी करत नाही किंवा आपल्याला अनावधानाने त्याकडे आपलं लक्ष जात नाही. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे मास्टर डिग्री प्रोग्राम्स. यामध्ये 2च कोर्स येतात, ते म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स. याचा कालावधी आहे 2 वर्ष. याची विद्यार्थी क्षमता आहे प्रतिवर्ष 24 आणि याची पात्रता आहे BSc एनी सब्जेक्ट एक्सपेक्ट मॅथ्स, कम्प्युटर सायन्स अँड इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा BE सिव्हिल केमिकल किंवा BSc ॲग्री. आज आपण पाहतो BSc ॲग्री म्हणजे कृषी पदवीधर यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण याच्या शासकीय आणि अशासकीय अशा कॉलेजची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की मी BSc ॲग्री झाल्यानंतर काय करावं? कारण आता आपण पाहतो पर्यावरणातील समस्या हा अतिशय भेडसावणारा प्रश्न आहे. आत्ताच आपण जर वृत्तपत्र वाचले असतील तर दिवाळीच्या वेळेस आपण पाहिले की दिल्लीमधील हवेचं प्रदूषण किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याच प्रदूषणाच्या समस्या आपल्या जवळच असणाऱ्या मुंबई, पुणे यासारख्या महानगरांना सुद्धा भेडसावत आहे. तर येणारा काळ हा एन्व्हायरमेंटल सायन्समधील जे काही शिक्षित तरुण आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करू शकतात. तर त्यांनी सुद्धा पदव्युत्तर नंतर 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतरचा दुसरा कोर्स आहे वाईन ब्रिविंग अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी. साखर उद्योगाबरोबरच जो काही वाईन उद्योग आहे, जो आपल्या नाशिकसारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा विस्तार होत आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाच्या आधारे रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तर हा पण 2 वर्षाचा कोर्स आहे. याची पण विद्यार्थी संख्या 24 आहे.
याची पात्रता आहे BSc वाईनटेक, बायोटेक, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री किंवा ॲग्री, बॉटनी, BSc झुऑलॉजी किंवा BTech. आता हे आपण जे कोर्स पाहिले या कोर्सचे नावं साहजिकच आपण पहिल्यांदा ऐकतोय आणि यामध्ये मी ज्यावेळेस स्वतः वैयक्तिक कृषी विभागाच्या माध्यमातून मला या ठिकाणी प्रशिक्षणाची 2 दिवसाची संधी मिळाली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी येत आहेत. या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना त्यांच्या राज्यामध्ये कमीत कमी 25,000 पासून ते 35,000 पर्यंत मासिक वेतनाची नोकरी साखर कारखान्यामध्ये सहजगत्या उपलब्ध होत आहे. मग माझ्या मनामध्ये प्रश्न आला की जर मीच शासकीय कर्मचारी असून सुद्धा हे विषय पहिल्यांदा ऐकलेत तर अनेक नवयुवक किंवा तरुण असतील त्यांना हे विषय माहीत नसतील, त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करावा जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये अनेक साखर कारखाने असतात. महाराष्ट्रामध्ये खूप कमी तालुके असतील की ज्या तालुक्यामध्ये सहकारी किंवा खाजगी साखर कारखाने नाहीत. तर माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे अजून अधिक माहिती घ्यायची असेल तर PSI पुणे यांची जी काही अधिकृत वेबसाईट आहे www.psisugar.com याला भेट देऊन आपण या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती घ्यावी. याचं थोडक्यात याचे जे फॉर्म असतात ते एप्रिल महिन्यामध्ये सुटतात. त्याचे जे ॲप्लिकेशनची लास्ट डेट असते ते जून असते. ॲप्लिकेशन भरल्यानंतर त्या ठिकाणी एक टेस्ट होते, साधारणतः जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तिथं एक टेस्ट घेतली जाते आणि त्या टेस्ट नंतर त्या निकालाच्या आधारे तुमच्या अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते आणि जुलैपासून याचे अभ्यासक्रम सुरू होतात. तर या ठिकाणी मला या विषयामधील जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तर आपण जरी नोकरीला असाल तरी आपण आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावी. आपण सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ शेअर करत असतो, पण हा एक व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केला तर त्यांच्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांना सुद्धा रोजगार मिळेल. तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करावा की जेणेकरून ही माहिती गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत आपल्याला पोहोचवणं शक्य होईल. धन्यवाद.